नमस्कार मंडळी. हॉर्निमन सर्कलच्या सुरुवातीलाच मुंबई समाचार या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या ऑफिसची इमारत लागते. सन 1822 मध्ये गुजरातीमधील पहिले वृत्तपत्र येथून प्रसिद्ध झाले होते. बेंजामिन हॉर्निमन हे बॉम्बे क्रॉनिकल या इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक होते आणि त्यांच्या नावावरूनच या सर्कलला हॉर्निमन सर्कल हे नाव पडलं. याच मार्गावर बऱ्याच बँकांची कार्यालये आहेत. त्यातील काही आपण पाहूया. ही बँक ऑफ बरोडा गोथिक शैलीतील ही भव्य इमारत आहे. ही इंडियन बँक पूर्वीची अलाहाबाद बँक होती, पण अलाहाबाद बँक इंडियन बँकमध्ये मर्ज झाले असल्याने आता ही इंडियन बँकेची इमारत आहे. ही स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच SBI जगातील सर्वात जास्त शाखा असलेली बँक. आज मितीस SBIच्या 23,000 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि 63,000 पेक्षा जास्त ATM कार्यरत आहेत. जगातील सर्वात मोठी बँक असं म्हणताना मला खूप आनंद होतोय, कारण बऱ्याच गोष्टीमध्ये नंबर 1 हा नेहमी भारताच्या बाहेरच असतो. या इमारतीवरील ही रोमन अक्षरं, ही इमारत 1924 साली बांधली गेली असं सांगतात. ही आमची बँक ऑफ महाराष्ट्र. याच ठिकाणी मी काही वर्ष नोकरीसाठी होतो. तेव्हाची आणि आत्ताची बँक यात मला खूप फरक जाणवतोय. समोरच स्टॉक एक्सचेंजची इमारत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर येथील सुरक्षा वाढवलेली आहे. त्यावेळच्या काही आठवणींची उजळणी झाली, कारण माझ्यासोबत आमच्याच बँकेतले काही सहकारीही या आमच्या हेरिटेज टूरमध्ये होते. याच परिसरातून थोडं पुढं गेलं की ज्यू-धर्मीयांचं प्रार्थना स्थळ आहे. ते बंद होतं, पण काही ज्यू भाविक मात्र तेथे जात होते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि पुढील व्हिडिओच्या प्रतीक्षेत रहा. धन्यवाद. नमस्कार.